आणि रांजनोलीचे आणि आर्यन भोईर अंडर-23. चला महत्त्वाची मॅच आहे. मॅचला होते सुरुवात. दोन बलाढ्य टीममधील मॅच दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या मॅचकडे आपण चाललेलो आहोत. आर्यन भोईर यांच्या हातात पहिलं षटक सोपवण्यात आलं आहे. या ही खेळाडूची चर्चा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॅटिंगसाठी रोहन साळुंके यांना आपण पाहतोय. अंधेरी अंबोलीचा एक जबरदस्त बॅटर आहेत बॅटिंगसाठी. पहिला बॉल कलात्मक फटका कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न केलाय आणि पहिल्याच बॉलवर एक रन तिकडे कंप्लीट केली गेलेली आहे. धावसंख्येला सुरुवात होते. 5-5 ओव्हरच्या असणाऱ्या महत्त्वाच्या मॅचेस. काल प्रिवान ग्रंथा स्पोर्ट्स या टीमने बाजी मारली. मग भरत वाघेला सर असतील, आमचे अमित ठवाळ बाबा असतील, या सगळ्यांनी दरवर्षी या स्पर्धेला आपल्या भेटीला एका चांगल्या पद्धतीने ठेवलं आहे. काही नियम यावर्षी खूप आवडले ते म्हणजे अंडर-19 अंडर-23 या युवा खेळाडूंना संधी मिळते. बिग हिट टोलावलाय बॉल थोडासा पुढे केला त्याच्यावर हल्ला चढवलाय आणि बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 सिक्सर. जयेश पोखरेला आपण पाहतोय वरळीचा, ज्याने यावर्षी मुंबई टी20 वानखेडे स्टेडियमवर देखील गाजवली. असा खेळाडू बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतो आणि जयेश पोखरेच्या बॅटमधून आला एक चांगला फटका. पहिल्या बॉलवर एकेरी धावाली, दुसऱ्या बॉलवर षटकार आला आणि या मैदानाचा इतिहास आहे. मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या सुद्धा पार होतात आणि छोट्या धावसंख्येमध्ये सुद्धा मॅच चांगल्या रंगतात. काल सुद्धा 80-85च्या मॅच सुद्धा खूप क्लोज झाल्या आणि काल शेवटच्या मॅचमध्ये 57 चेस सुद्धा नाही झाले. म्हणजे हे कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. कमी गतीचा बॉल त्यालाही समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वा, प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले खरे. सुहास पवार होते आणि बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. रोहन साळुंके एका बाजूला आपला पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला जयेश पोखरे. हे व्यावसायिक क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रत्येक संघ हा आपल्या ताकदीनिशी मैदानात उतरत असतो आणि प्रत्येकाला मुभा आहे. आपली टीम आपल्याला पाहिजे तशी बनवायला प्रत्येकाला अधिकार आहे. वेगवान टाकलाय बॉल यावेळेला. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न बॉल यष्टीरक्षकांकडे गेलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला आलेला आहे. सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागेल. पहिल्याही मॅचमध्ये जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली. लविश 11 शिवा फॉरेवर भाई या टीमने चांगला परफॉर्मन्स केला. हो खेळायचं होतं, पुल करायचं होतं ॲक्च्युली, परंतु तो बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. आर्यनच्या बॉलिंगची वैविध्यता हे त्यांची ओळखसुद्धा पाहायला मिळते आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर 9 धावा धावफलकावर जुडल्या गेलेल्या आहेत. जयेश पोखरे आणि दुसऱ्या बाजूला रोहन साळुंके ही जोडी मैदानात आहे. कल्लीबाई बजोरिया आणि उमेश भाऊ कुळे यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते आणि या टीमने जर पाहिलं तर खारदांड्याच्या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात खेळला गेला हा फटका पाहायला मिळतोय. सुंदर फटका, परंतु अयुबचं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. वा अयुब वा, कारण सोपं नसतं ज्यावेळेला आपण डाव्या हाताने चेंडू अडवायचा आणि लगेच थ्रो करायचा. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार आला खरा, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन आलेले सुद्धा आहेत आणि पहिली ओव्हर संपते 10 धावा धावफलकावर. ओमसाई बांद्रा उमेश 11 या टीमची ही धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. धर्मवीर चषकात रनरअप राहिली होती ही टीम. त्याचबरोबर जर पाहिलं तर मान्सून ब्लास्ट स्पर्धेमध्ये विजेते राहिले होते. वायू 11 बोनकोडे वरपच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती आणि काल नॉर्थ-स्टारला देखील अंतिम फेरीत संघ दाखल झालेला आहे वायू 11. परंतु दुसऱ्या बाजूला उमेश 11 या संघाने देखील या हंगामात खूप चांगली कामगिरी केलेली आहे. हा संच उभा राहतोय. विशेष म्हणजे या ज्या पद्धतीने हा संघ खेळतोय. मान्सून सुपर सिरीज भिवंडीला जी पहिली झाली होती त्यामध्ये देखील अंतिम फेरीपर्यंत नक्कीच धडक दिली होती. त्यानंतर जर पाहिलं तर कारदांड्याची स्पर्धा देखील जिंकली होती. तर आता गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. दुसऱ्या षटकासाठी सुलतान खान यांना आमंत्रित करण्यात येत आहे.
बॉलला वळण देण्याचं प्रचंड कसब आहे या गोलंदाजामध्ये आणि म्हणूनच गेली बरीच वर्ष सुलतान यांना आपण क्रिकेट खेळताना पाहतोय. अगदी पुण्याच्या डेंगडॉंग संघाचं प्रतिनिधित्व देखील आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी केलेलं आहे. परंतु जयेश पोखरे यांच्याकडे मात्र मेरिटवर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. अगदी नरेपारच्या लारा आणि बुमरोच्या स्पर्धेपासून सुरुवात झाली आणि ज्या पद्धतीने वरळीची मुलं सुरुवातीपासून खेळायला सुरुवात केली तर जयेश पोखरेचा मात्र मोलाचं योगदान राहिलं होतं. यावेळेला थोडासा लांबून लपेटला आहे, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि ते क्षेत्र आहे थोडंसं लांब लचक आहे, मोठं आहे. 1 रन, दुसरीचा कॉल आणि रोहन तिसरीसाठी निघाले. इकडे रिस्कच होती. रोहनचा कॉल आणि जयेशचा थोडासा उशिरा प्रतिसाद आणि त्याच्यामुळे कारण ज्या पद्धतीने तिसऱ्या रनसाठी रोहन सुसाट निघाले होते ना तर जयेशकडे पर्याय नव्हता येण्याचा वाचून आणि त्याच्यामुळे जयेशची ही विकेट खूप निर्णायक होती आणि इकडे विकेट आलेली आहे. थ्रोसुद्धा तेवढाच चांगला केला गेला. करण पाटील यांनी 2 रन, तिसऱ्या रनसाठी विकेट. भरत वाघेला सर आमच्या बरोबरीने आहे ज्यांना म्हणजे टॉपचे अष्टपैलू खेळाडू. ज्या वेळेला टेनिस क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल त्यामध्ये या व्यक्तीचं नाव आवर्जून लिहिलंच जाईल. मग आजही सिंगल डबल रन काढण्याच्या बाबतीत असू देत, एका बाजूने किल्ला लढवणं असू देत, मुख्याच्या क्षणी बॅटिंग बॉलिंग हे सगळं असू देत, आजही आवर्जून मात्र नाव घेतलं जातं भरत वाघेला, ज्यांना चुआ या नावाने देखील ओळखलं जायचं. कारण आजही एखादा खेळाडू जर सिंगल डबल घेतली तरी त्यांना म्हटलं जातं बाबा यांच्यामध्ये भरत वाघेला यांची झलक दिसते. आणि तिथपर्यंत न थांबता आज आपला मुलगासुद्धा त्याच पद्धतीने घडवत आहेत. मुंबई T20 असू देत, आज इंग्लंडला जाऊन काउंटी क्रिकेट गौतम वाघेला खेळतोय. ही अभिमानास्पद बाब आहे. पहा ज्या वेळेला हे आपले सगळे टेनिस क्रिकेटर आहेत त्यांची मुलं त्यांच्या काही अपडेट्स येतात, मग त्या टी व्हीवर येतात किंवा पेपरला जरी वाचलं ना तरी आम्हालाही अभिमान वाटतो. मग ध्रुमिल मटकर असू दे, तनुष कोटेन असू दे, गौतम वाघेला असू दे, ही जी नावं आहेत ना त्यांच्याशी आपली एक अटॅचमेंट आहे. कारण हे सगळे टेनिस क्रिकेटर आहेत ना त्यांची ही मुलं आहेत किंवा अजूनही खूप सारी नावं आहेत. यस, ओमकार तारमळे सुद्धा दुखतात ज्यावेळेला आपण पाहतो. वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. चांगला प्रयत्न आहे कारण तिकडे सोपं नव्हतं. मध्ये तो बार आहे आणि त्याला ॲडजस्ट करत असताना बॉल अडवणं. परंतु अशरफ म्हणजे चिता आणि तो चिताच आहे तिकडे. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. लाला सुलतान हा बॉल थोडासा लांबून फिरवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. प्रीतम परब आलेले आहेत. पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा आज नाही तर कित्येक वर्ष गाजवत आहेत प्रीतम परब. 20 वर्ष तर या खेळाडूचं नाव घ्यावं लागेल आणि सुप्रीमो चषक जे खेळाडू सगळ्यात जास्त वेळा खेळलेत ना त्याच्यातील हे नाव आहे प्रीतम परब. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रीतम परब एक धाव तिकडे घेतली जाईल. सुहास पवार येत आहेत त्या ठिकाणी. धावसंख्या जर पाहिली तर आता 1ने पुढे जाईल. मजा येणार आहे आज सुद्धा कारण रती महारथी ज्या वेळेला मैदानात येतात ना, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मैदानाचं किंवा क्रिकेटच्या खेळाचंच वैशिष्ट्य आहे. तुम्हाला मैदानात जाऊन परफॉर्मन्स करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतरच तुमची टीम जिंकणार आहे. आणि पावसाळी क्रिकेटमध्ये त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. यावर्षी रेकॉर्ड ब्रेक पावसाळी क्रीडा स्पर्धा होत आहेत. म्हणजे एवढ्या स्पर्धा म्हणजे अगोदरचं मला माहीत नाही परंतु मला गेल्या 15 वर्षात तरी जेव्हापासून समालोचन करतोय तेव्हापासून तरी पाहायला मिळालं नाही एवढ्या स्पर्धा यावर्षी होत आहेत. आणि गावागावात होऊ लागलेल्या आहेत आणि ऑड डेला सुद्धा होऊ लागलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या मुंबईत पहिल्या स्पर्धा असायच्या, प्रत्येक शनिवार रविवार असायच्या, परंतु आता असं झालंय गावागावापर्यंत हे पावसाळी क्रिकेट पोहोचलं आहे. आकाशभाऊ बेडशे यांची आता मालेगावला सुद्धा नाशिकला स्पर्धा आहे. मानाचा करंडक पुण्याला आहे, रत्नागिरीला स्पर्धा आहे. ओ नो बॉल घोषित केला जातोय. पंच महेश चंदवनकर नो बॉल या ठिकाणी घोषित करतायत. यस, या नोला थर्ड अंपायर नसणार आहे. धावसंख्या मात्र आता पुढे जात असताना पाहायला मिळते. सुलतान गोलंदाजीतील वैविध्य दाखवण्याचा प्रयत्न, हात अजूनही खोलू दिलेले नाही आहेत सुलतान यांनी सुद्धा. वा, यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर पोहोचतायत
आकाश जांगीड तिकडे होते, चांगलेच फॉर्मात आहेत आकाश देखील. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. यावेळेला बिग हिट केलाय रोहन साळुंके, हवाई हल्ला करताना पाहायला मिळालेले आहेत आणि बॉलला सीमारेषेच्या पार पाठवलंय. हा एक बॉल जो होता तो महत्त्वपूर्ण होता, त्याच्यावर खेळला गेला हा षटकार आणि धावसंख्या पुढे जाते. 2 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली आहे 24. आजही प्रेक्षकांना आवर्जून सांगावंसं वाटेल भरत वाघेला सरांविषयी. राज कपूर मेमोरियल ट्रॉफीच्या आजही काही मोजक्या व्हिडिओ आहेत, 2 ते 3 मॅचच्याच व्हिडिओ आहेत आणि सर आपली एक व्हिडिओ पाहिली त्या दिवशी आणि त्या काळातलं MRI बॉलने खेळलं जाणारं क्रिकेट, सिंगल डबल आणि अख्खी इनिंग बिल्डअप कशी करायची त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं. त्याच्यामुळे च्या मोजक्या काही राज कपूर मेमोरियल ट्रॉफी म्हणजे मी 90च्या दशकातलं म्हणतोय, त्याही काही व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यावेळेला शूटिंग व्हायची आणि त्याच्यामध्ये भरत वाघेला सरांच्या काही व्हिडिओज आपल्याला आवर्जून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 24 झालेली आहे. या ग्राउंडवर ज्यांचं असणं हेच महत्त्वाचं आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे अक्षय भाऊ जगताप यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. आज सुभाष कोल्हापते यांचाही वाढदिवस आहे. अक्षय भाऊ या, आपलं हार्दिक स्वागत आहे. येस, सेवाग भाऊ या, आपलं स्वागत आहे. प्रीतम परब समोर जर पाहिलं तर आता आर्यन आहे. चांगली मॅच चालली आहे. ओहो, थोडासा क्रॉस खेळले, बॉल यष्टीरक्षकाकडे जातोय. 2 बलाढ्य टीममधील ही मॅच आहे. रणनीती आजकाल खूप चांगल्या पद्धतीने बनली जाते. प्रत्येक खेळाडूला मात्र त्याच्या व्हिडिओज पाहिल्या जातात, जे पूर्वी पाहिला नाही मिळायचं. आता व्हिडिओज पाहिल्या जातात. त्याचा प्लस पॉईंट काय, त्याचा मायनस पॉईंट काय, बॉलर काय टाकतो, ते सुद्धा सगळे आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जातं. आणि विशेष म्हणजे आपल्या टेनिस आणि रबरमध्ये सुद्धा पाहिलं जातं. ही एक चांगली बाब आता पाहायला मिळते. आर्यन चांगला बॉल, काय बॉल टाकलाय. हो हो हो, जबरदस्त, अगदी खोलवर टप्प्याचा. प्रीतम यांनी कसं बसं स्वतःला सावरलं त्या ठिकाणी. वाह, म्हणजे कदाचित रेडी नव्हते अशा प्रकारचा यॉर्कर येईल यासाठी. एक जबरदस्त बॉल टाकला गेलेला आहे, परंतु प्रीतम स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यावर देखील रन घेण्याचा प्रयत्न ते होतोय. आर्यन यांची बॉल रिलीज करण्याची पद्धत एक वेगळी आहे. एकतर ते जम्प घेतात आणि बॉल वरून रिलीज करतात. म्हणजे ज्या वेळेला त्यांचा बॉल रिलीज होतो माझ्या मते तो 8-8.5 फुटावरून उंचावरून येतो. बॅटची कडा घेत बॉल मागे निघालेला आहे. या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक केलं गेलेलं आहे. रन करावे लागणार आहे. दुसरी ही रनचा कॉल दिला आहे आणि तो कॉल दिला गेलेला आहे रोहन साळुंके. कारण डेंजर एंडला ते होते, त्यांना माहीत होतं की मी कॉल दिलाय तर मी पोचू शकतो आणि ते इकडे पाहायला मिळालं. आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा रनआउट आहे की नाही याकरता. नॉट आउट. तिसरा पंचांचा निर्णय आलेला आहे. अगदी याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं पाहायला मिळत आहे. अपेक्षा असेल दुपारच्या सत्रात थोडासा पाऊस यावा आणि पावसातील क्रिकेटही पाहायला मिळावं, ज्याची एक वेगळी मजा असते. आर्यन चांगली कामगिरी केली आतापर्यंत. 13 धावा त्यांनी खर्च केल्यात. 9 बॉलचा खेळ त्यांचाही झाला आहे. काही मोठे फटके येणं गरजेचं आहे. एक
60 एक धावसंख्या जर बनली तर मॅच मात्र इकडे चांगली होताना पाहिलं मिळेल, कारण दोन्ही टीमची स्ट्रेंथ मोठी आहे. पाऊस आठवला की सुहास पवारची ओव्हर आठवते बाबा. सुहास पवारने 6 बॉलला 4 नव्हते दिले आणि मुसळधार पावसात काहीच दिसत नव्हतं अशा वेळेला. रायगड विरुद्ध ती मॅच होती. हा बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने जातो. सत्तावीस धावा धाव फलकावर, चांगली बॉलिंग होते. रोहनलाही उत्तर द्यावं लागेल याचं. उसळी होती, बॉलला कव्हरच्या क्षेत्रात खेळतायत. यावेळेला मात्र अंदाज घेतला आणि बॉलला कव्हर पॉईंटच्या दिशेने सीमारेषा पार पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार आलाय. रोहन अंडाराम क्रिकेट सुद्धा खूप चांगले खेळतात. आंबोलीपासून सुरुवात केली, असलपासारख्या संघात खेळले. त्याचबरोबर जर पाहिलं अंडाराम क्रिकेटचे सगळे फॉर्मॅट रोहन खेळतात. अंडाराम ओपन खेळतात, तैसर बोरवलीला सुद्धा जे क्रिकेट होतं लकवा अंडाराम ते सुद्धा खेळतात. अंधेरी पश्चिमेला स्लो स्पिन होतं, टिचकी ज्याला म्हणतात, तेही रोहन खेळतात. बॅटच्या कडेला बॉल लागलाय. बॉल अगदी तिकडे जवळच थांबतोय. दुसऱ्याही धाबीसाठीचा कॉल दिला, ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहिला मी ते. बघता बघता ओव्हर संपलेले आहे. 3 धावसंख्या झाली आहे 33 आणि अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि जर का इकडे 26-27 आले तर 60चं टार्गेट होऊ शकतं आणि ते एक चांगलं होऊ शकतं. पाहूया 2 ओव्हरमध्ये किती रन येणार. महेश दाभोळकर सरांचे या ठिकाणी आगमन होत आहे दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये. महेश सर या, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. आज शेवटचा दिवस आहे आणि सगळ्या दिग्गजांना आपण आज या मंचावर पाहणार आहोत. सगळ्यांचं स्वागत आम्ही करू. करण पाटील येत आहेत. एक चांगला युवा फिरकीपटू म्हणून त्यांची ओळख आहे. प्रीतम सारखा बॅटर आहे, अनुभव. प्रीतमकडे अगदी पार्ले टिळक ही पावसाळी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये ज्यावेळेला होती प्रीतमने ती सुद्धा गाजवली. ज्यावेळेला ते लहानच होते तेव्हापासून यांना मन पाहतोय. परंतु समोर करण सारखा फिरकीपटू. पाहूयात रोहन आणि प्रीतम ही जोडी कशा प्रकारची कामगिरी करेल. व्यवस्थापक म्हणून एका बाजूला सुबोध झा तर एका बाजूला शुभम नाईक यांना देखील आपण पाहतोय. प्रीतम परब स्ट्राईकवर पाहिला मिळत आहेत. प्रीतम पहिला बॉल चांगला फिरवलाय, अक्रॉस खेळले, थोडासा टर्न होतोय बॉल, फेकी देखील केली जाते. तोपर्यंत 1 रन कंप्लीट होईल. दुसऱ्याचा कॉल दिलाय. पहा, अतिशय जलद गतीने या 2 रन कंप्लीट केल्यात. हे क्रिकेटचं सूत्र आहे. मोठे फटके नाही आले हरकत नाही, सिंगलचं डबलमध्ये रूपांतर करा आणि तेच केलंय. रोहनची ही चपळाई पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 35 वरी धावसंख्या लेग बायच्या स्वरूपातील आलेल्या आहे. या 2 रन 35 झालेल्या आहेत. 11 बॉल अजूनही बाकी आहेत.
आजच्या दिवसातील दुसरा सामना अगदी वेळेत आजही सामने सुरू होताना पाहायला मिळाले. कालही सगळ्या मॅचेस 5-5 ओव्हरच्या होताना पाहायला मिळाल्यात. बॅकफुटला गेले, जागा बनवली आहे, बॉल निघाला थर्ड मॅनच्या दिशेने, एक रन तिकडे कंप्लीट होते. दुसरी साठीचा कॉल दिला गेलेला आहे, प्रीतम यांचा कॉल होता आणि रोहन आणि प्रीतम 2 रन कंप्लीट करतायत. मैदान मोठं आहे आणि त्याचाही फायदा इकडे घेतला जातोय, कारण जो पाठीमागचा भाग आहे, मग थर्ड मॅनचं क्षेत्र असू दे, फाईन लेगचं क्षेत्र असू देत, हा थोडासा जास्त लांब आहे, त्याचाही फायदा इकडे घेतला जातोय. परंतु आज प्रेक्षकांची गर्दी सकाळच्या सत्रापासून व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण मुंबईकरांना क्रिकेट म्हटलं तर जीव की प्राण. त्यातल्या त्यात या खेळाडूंना वर्ष 6 महिन्यातून 1-2 वेळाच आपल्याला पाहायला मिळतं. एवढे सगळे वलयांकित नावं आलीत सध्याच्या घडीची, त्याच्यामुळे प्रेक्षकांची गर्दी ही होणारच. वेगवान बॉल टाकलाय, फास्टर वन केला, वा 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 वा. कदाचित त्याच्या बॉल फिरेल या अंदाजावर प्रीतम होते, परंतु बॉलला वेगात टाकलाय. हा बॉल थोडासा लांबून फिरवण्याचा प्रयत्न राहिला. करण खूप चांगली कामगिरी करतायत. आणखीन एक विकेट आली आहे. प्रीतम बाद. नितीन काळे येतात बॅटिंग करण्यासाठी. धर्मवीर चषकात या खेळाडूने मालेगाव टीममधून खेळत असताना खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. नाशिकच्या त्र्यंबकवरून दाखल झालेला खेळाडू आहे. नितीन बॅटिंगसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पहिलाच बॉल, बॅट अगदी वेगात फिरवली आहे. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला जाईल का? 1 रनने धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळते. या षटकात खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर या षटकात आतापर्यंत 5 धावा आलेले आहेत. धावसंख्या 38 झाली आहे. काही बॉल बाकी आहेत. पहिल्या डावातील मोठे स्ट्रोकही खेळावे लागतील. रोहन यावेळेला सुंदर फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर येत आहेत तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती. या ओव्हरमध्ये फक्त 6 रन आले. एकंदरीत त्यांच्या खात्यावर 4च गेलेले आहेत. 2 लेग बाईचे आहेत आणि 4 ओव्हर संपल्यानंतर 39 झालेले आहेत. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. वायू 11 बोनकोडे थोडासा दबाव निर्माण करतायत, परंतु ओमसाई बांद्रा आणि उमेश 11 याही टीमचा प्रयत्न असेल. 1 ओव्हर जी बाकी आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त रन करायचा. एका बाजूला स्वप्नील शेठ नाईक म्हणजे लालू शेठ आणि कंपनी, नवी मुंबईचे युवा उद्योजक, क्रिकेटपटू, आणि दुसऱ्या बाजूला उमेश भाऊ कुळे, आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं व्यक्तिमत्व, आणि कल्लीभाई बजोरिया यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई बांद्रा, उमेश 11. पवन केने येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रतिथयश खेळाडू आहेत. काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर SD ट्रॉफीमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार सुद्धा त्यांनी जिंकला होता. बॉलिंगसाठी येत आहेत. पाहूया. हे 6 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. एका बाजूला नितीन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोहन 11 बॉलमध्ये 19 वर बॅटिंग करतायत. ही ओव्हर खूप महत्त्वाची असणार आहे. धावसंख्या 50 पार जाणार का याची चर्चा होईल. पवन केने. पहिला बॉल फुल टॉस, लोअर फुल टॉस बॉल आहे. त्याला सीमारेषेच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव तिकडे घेतली आहे. दुसरीचा कॉल होता, परंतु 1 वरच समाधान मानावं लागतंय. पवन केने यांचं आणखीन एक वैशिष्ट्य, रवींद्र जडेजा जसे कमी वेळात ओव्हर संपवतात, तसं पवनचंही वैशिष्ट्य आहे. 2.5-3 मिनिटामध्ये जास्त टाइमपास नाही झाला दुसरा काही तर ओव्हर संपवतात झटपट फटाफट. परंतु पाहूयात या
नितीनवर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. आज कशा प्रकारची कामगिरी करतायत. फुलटॉस, या फुलटॉसला समोरच्या दिशेने खेळलाय. यासाठी मी नाशिकच्या त्र्यंबकवरून मुंबईमध्ये दाखल झालोय. सांगतायत नितीन, तुम्ही कितव्या ओव्हरला बॅटिंगला आला हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. मारलाय षटकार. उमेश कुळे यांच्या बाबतीत देखील सांगायचं झालं तर नवोदित खेळाडूंना सातत्याने संधी त्यांनी सुद्धा दिलेली आहे. चला, भरत वाघेला सरांनी सांगितलंय उमेश भाऊ कुळे आपण लवकरात लवकर मंचावर यायचंय. मोठा स्ट्रोक खेळलाय. याही वेळेला समोर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय खरा. एक रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आता धावसंख्या 47 वर जाते. 3 बॉल बाकी आहे आणि या 3 बॉलमध्ये आणखी एखादा मोठा फटका येणार का याची देखील चर्चा पाहायला मिळते. हा बॉल थोडासा वेगात टाकलाय, थोडासा लांबून खेचायचा प्रयत्न. त्या प्रयत्नात रोहन माघारी परत आहेत. विकेट आलेली आहे. पवन केने यांना मिळतं यश. प्रथमेश पवार नाना येतात बॅटिंग करण्यासाठी. पाहूया नाना कशा प्रकारची कामगिरी करतील. रबर बॉलचं क्रिकेट सुद्धा नाना यांनी खूप चांगल्या पद्धतीने खेळलंय, गाजवलंय. परंतु आता या डावातील 2 बॉल बाकी आहेत. 47 धावा धावफलकावर. नाना इन ॲक्शन. समोर पवन केने. फटका खेळला गेलाय जरूर. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि धावसंख्या 48 वर पाहायला मिळते. वायू 11 बोनकोडे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. परंतु या डावातील 1 षटक, 1 चेंडू अजून बाकी आहे. पाहूया. 48 धावा धावफलकावर झालेले आहेत. नितीन, पवन केने पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. 48 धावा धावफलकावर आहे. डावातील एक महत्वाचा चेंडू बाकी आहे. ओमसाई बांद्रा, उमेश 11. बिग हिट. वाह, याही वेळेला बॅट काय जबरदस्त स्विंग पाहायला मिळाला आणि त्र्यंबकच्या नाशिकच्या या खेळाडूने आणखीन एक ठोकलाय षटकार. धावसंख्या झाली आहे 54 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 11च्या सरासरीने 55.
सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. अशरफ खान, अशरफ लाला आणि दुसऱ्या बाजूला आकाश जांगीड. एक घाटकोपरचे एक कांदिवलीचे खेळाडू फलंदाजीसाठी बोनकोडे नवी मुंबईसाठी निघालेत मैदानाच्या दिशेने. पाहूया 55 धावांच्या या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार. आकाश जांगीड, अशरफ खान ही जोडी मैदानात दाखल झालेली आहे आणि पहिल्या ओव्हरसाठी विशाल कनोजिया यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. पाहूया विशाल मागील 2 पावसाळी हंगामात खूप चांगली बॉलिंग केली आहे त्यांनी. आज कशा प्रकारची कामगिरी करतील. 55चा करायचा आहे पाठलाग आणि या 55चा पाठलाग करत असताना घाटकोपरचे आकाश जांगीड ज्यांनी कालही खूप चांगली कामगिरी केली. मान्सून ब्लास्टमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार याही वर्षी त्यांनी जिंकला दुसऱ्यांदा. विशाल कनोजिया, विशाल बॉलिंगला दाखल होत आहेत. नितीन काळेने मात्र आजही खुश केलं. कमी बॉल मिळाले परंतु 2 षटकार त्यांनी देखील मारले. पाहूया या 55चा पाठलाग कसा केला जाणार हे. आणि तो पाठलाग करत असताना मात्र इकडे काही विकेट गेला तर दबाव येऊ शकतो आणि त्या विकेट घ्याव्या लागतील. यशांच्या पाठीमागे प्रथमेश पवार, नाना मॅचची सूत्र स्वतः तिकडे सांभाळतायत. कल्लीबाई बजोरे आणि उमेश भाऊ कुळे यांची टीम एका बाजूला पाहायला मिळते तर स्वप्निल शेठ नाईक, लालू शेठ, आकाश स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला अशरफ. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सरळ बॅटने काय फटका खेळलाय पाहण्यासारखा. सिक्सर. पहिलाच बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवला जातोय. सरळ बॅटने फक्त पंच केला असा आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवला जात आहे. हे रबर बॉल क्रिकेटचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे. याला ताकदीची नाही तर टायमिंगची आवश्यकता असते. तेच इकडे पाहायला मिळालं. षटकाराने केली आहे सुरुवात. कमबॅक करतील का विशाल. विशालकडे ती क्षमता आहे, त्यांना ते कमबॅक करावं लागेल. आणखीन एक यावेळेला हेलिकॉप्टरचा समावेश होता या स्ट्रोकमध्ये. दिशा तीच, फटका मात्र वेगळा होता आणि रिझल्ट मात्र तोच आहे. 6 वाला षटकार. बारा धावा धावफलकावर. 2 बॉलमध्येच 12 झाल्यात. विशालच्या पहिल्या दोन्ही बॉलवर षटकार खेळला आणि आकाश यांनी समोरच्या दिशेने मारलेले हे दोन्ही षटकार पहिला मिळाले. विकेट घ्यावे लागतील आणि डॉट बॉल टाकावे लागतील मॅचमध्ये यायचं असेल तर. पुन्हा एकदा अकू टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र मागे खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे. 1 रन कंप्लीट. दुसरीचाही कॉल दिला जातोय का. हो, कॉल दिला होता अशरफने आणि मग आकाश यांचा प्रतिसादही तिकडे पाहायला मिळाला. इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे या बॉलच्या उसळीबाबत. व्हाईट बॉल +2 अशा 3 रन इकडे मिळणार आहेत. 2 अधिकृत बॉल झालेत आणि रन झालेत 15.
आकाश स्ट्राईकवर पाहिला मिळत आहेत. अशरफसुद्धा मागील 2-3 वर्षात तर पुन्हा जबरदस्त फॉर्मात आलेत. हा स्ट्रोक जर पाहिलं तर फाईन लेगला खेळायला गेले. चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल कळवत आहेत पंच राजेश तळाशिलकर सर. फुल टॉस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला आहे आणि अगदी खूप जास्त काही एफर्ट्स लागलेच नाही हा स्ट्रोक खेळण्यासाठी. फक्त पंच केला समोर आणि बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 22 वर 3 बॉल झालेत अधिकृत आणि धावसंख्या जर पाहिली तर 22 झालेली आहे. चांगली कामगिरी आकाश करतायत. विशाल बॅटच्या कडेला बॉल लागला. यावेळेला पाठीमागे मार्गस्थ होईल. तिकडे 1 रन मिळेल. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जाते. 23 वर धावसंख्या. 55चा पाठलाग करायचा आहे. आकाश जांगीड यांची चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगली सुरुवात केली आहे परंतु विकेट आणि डॉट बॉलची आवश्यकता ओमसाई बांद्रा उमेश 11 या टीमला आहे. अशरफ स्ट्राईकवर येत आहेत आता. पहिलाच बॉल फुल टॉस केलाय. त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले. 1 रन तिकडे मिळेल. 86 धावांचा पाठलाग करत असताना खेळी मान्सून सुपर सिरीजमधील अशरफ यांची लक्षात राहील सगळ्यांच्याच. पाऊस पडत असताना खेळली ती खेळी होती. धावसंख्या आता पुढे जाते ती म्हणजे 24 वर. ओहो यावेळेला स्ट्रोक फाईन लेगच्या दिशेने खेळायचा होता. लाईनमध्ये नाही आले आणि डॉट बॉल येताना पाहिला मिळाला आहे. पहिली ओव्हर इकडे पाहिला मिळाली आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे ती 24. चांगली धावसंख्या झाली आहे. 55चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 31 पाहिजेत. 4 ओव्हर आणि 4 ओव्हरमध्ये पाहिजेत 31. यानंतर विजेत्यांमधील मॅच होणार आहे. आज मंचावर अगदी आम्ही सोहम राणे यांना देखील पाहतो. ज्या सोहमने काल खूप चांगली कामगिरी केली आहे. युवा टॅलेंट ज्याला गेल्या वर्षी बोरवलीचा रायझिंग स्टार हा पुरस्कार देखील दिला गेला होता. आजही खूप सारे पुरस्कार दिले जाणार आहेत. रॉयल वॉरियर शिपा स्ट्रायकर या टीमला येस आणि यांना मात्र मागील वर्षीचा सर्वोत्तम संघाचा पुरस्कार दिला जाणार आहे आणि प्रशांत घरत यांना प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा आजच्या दिवसात या ठिकाणी दिला जाणार आहे. करण वरपेटी आलेले आहेत. पहिलाच बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूर होते. येतात त्या ठिकाणी करण आले आणि पहिल्याच बॉलवर विकेट सुद्धा घेऊन गेलेले आहेत. वा करणची चर्चा पाहायला मिळाली या हंगामामध्ये ज्या वेळेला ते मान्सून सुपर सिरीज खेळत होते आणि या करण वरपेटीने खूप चांगली कामगिरी केली होती. बेस्ट बॉलरचा पुरस्कार करण वरपेटीने घेतला होता. बेस्ट बॉलरचा पुरस्कार आणि आता करण इकडे पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत आणि सांगतात मी आलो आहे. बिलाल येत आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. करण अंडर 23 कॅटेगरीमध्ये या टीममध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. बिलाल मैदानात निघालेले आहेत. करण वरपेटीने घेतली पहिल्याच बॉलवर विकेट. समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका चांगला आहे. फिल्डर आलेत तिकडे. बिलाल बॅटिंगला आहेत. त्यांच्या जोडीला आकाश आहेत. पाहूया करण कशा प्रकारची कामगिरी करतील. गोवंडीच्या लल्लूबाई कंपाऊंड या परिसरातील एक खेळाडू आहेत. 25 धावा धावफलकावर झालेल्या आहेत.
करण वरपेटी याही परिस्थितीमध्ये मॅच काही संपलेली नाहीये. विकेट डॉट बॉल मॅचमध्ये आणतील. समोर आकाश जांगीड चांगली कामगिरी करतायत. वेगवान बॉल होता त्याच्यावर केलाय पुल आकाशने आणि हा पुल सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत समोर खेळत होते, आता मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळले. रिझल्ट तोच 6 वाला षटकार. थोडासा मागे बॉल होता आणि त्याचा फायदा घेत असताना आकाशने काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त. चांगली बॅटिंग करतायत आणि पूर्णपणे बहरात आहेत या हंगामात आकाश जांगीड. ज्या पद्धतीने त्यांनी खेळ केलाय. हा बॉल थोडासा वेगात होता, थोडासा पुढे थोडासा खाली राहिलेला यष्टीरक्षकाकडे जाणारा डॉट बॉल. एकतीस धावा धावफलकावर आहेत. या बॉलला उसळी होती, त्याचा फायदा घेतलाय. बॉलला आज सीमारेषच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. आकाश खूप चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा सीमारेषा पार. धावसंख्या 35 वर गेली आहे, म्हणजे मॅचला जिंकण्यासाठी आता 20 धावांची आवश्यकता आहे. दुसरीच ओव्हर सुरू आहे आणि खूप चांगली बॅटिंग सध्या करतायत आकाश जांगीड. 29 धावांवर बॅटिंग करतायत आकाश जांगीड. 55चा पाठलाग करत असताना 35 झाल्यात. पुन्हा पोल, परंतु थोडासा खाली राहिला, त्याच्यामुळे जी उंची घेतली पाहिजे होती या स्ट्रोकला ते नाही मिळाली आहे. बॉल थोडासा थोडासा बाजूला गेलाय, त्याचा फायदा पुन्हा घेतलाय. आकाशच्या खात्यात 2 रन ॲड होतील आणि या 2 धावांनी धावसंख्या गेली आहे पुढे. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 37 रन झालेले आहेत. 18 बॉल 18 पाहिजेत मॅचला जिंकण्यासाठी. लेविश 11 शिवा फॉरेवर भाई टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी सज्ज राहायचे. चालू मॅचमधील विजेत्याबरोबर लगेचच मॅच होईल. सोनू बेन देतात बॉलिंगसाठी. ओमसाई बांद्रा संघासाठी या खेळाडूची सुद्धा सुरुवातीला खूप महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. सोनू बेन बॅट फिरवली आहे बिलालने अगदी वेगात आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने. हाही बॉल सीमा रेषा पार. वायू 11 बोनकडे टीमसाठी येतोय षटकार आणि आता मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती केवळ 12. 43 झालेत. तिसरी ओव्हर सुरू आहे. 11:15 वाजलेत बाबा आणि दुसरी मॅच संपायला आली. पुन्हा एकदा तेच. याही वेळेला अंदाज घेतला, लेंथवरून पिक केला बॉल आणि सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. वायू 11 बोनकोडेची टीम जबरदस्त कामगिरी. बॉललाही सारखे वायूमध्ये पाठवतायत हवाई मार्ग. आणि आता फक्त मॅचला जिंकण्यासाठी 6ची आवश्यकता आहे. तिसरी ओव्हर नुकतीच सुरू झाली आहे. 14 बॉलमध्ये 49 झालेले आहेत आणि आता 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. लेविश शिवा फॉरेवर बाई टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. लोअर फुलटॉस बॉल, त्याला सीमारेषेच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न. तिकडे आहेत रोहन. 1 रन मिळेल आणि अजूनही 5ची आवश्यकता आहे. आकाश जांगीड खूप चांगली कामगिरी त्यांनी केली. थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न आणि थोडासा बाहेरही ठेवला, त्यामुळे व्हाईट बॉल घोषित करतायत सर. आणि आता केवळ 4ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी वायू 11 बोनकोडे या टीमला.
आणि यावेळेला खेळलेला स्ट्रोक सीमारेषच्या पलीकडे या मॅचला फिनिश केलंय आकाश जांगिडे यांनी. जबरदस्त स्ट्रोक, येतोय सिक्सर, मॅच फिनिश. विजयी संघ अभिनंदन. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, चला या लवकरात लवकर आपल्याला टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे आणि सामनावीराचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे.